पाहता तुझैसी नाही, चारी शब्दे परंतु न बोलवे काही. त्रिभुवन म्हणजेच काय? तीन भुवनांचा समूह. म्हणजेच जेव्हा एखाद्या सामासिक शब्दामध्ये पहिले पद हे संख्या विशेषण असते आणि जेव्हा आपण त्या शब्दाचा विग्रह करतो तेव्हा आपल्याला एखाद्या समूहाचा बोध होतो. सो असं उदाहरण तुम्हाला कुठे पाहायला मिळालं तर ते उदाहरण द्विगु समासाचं असतं. चला तर पाहूया द्विगु समास म्हणजे नक्की काय आहे. द्विगु समास आता आपण काही उदाहरणांच्या मदतीने समजून घेऊया. पहिलं उदाहरण आहे पंचवटी. इथे हा पंच शब्द आपल्याला संख्या दाखवतोय आणि जेव्हा आपण त्याचा विग्रह केलेला आहे 5 वडांचा समूह तेव्हा आपल्याला एखाद्या समूहाचा ग्रुपचा बोध होतोय. सो असं जेव्हा तुम्हाला पाहायला मिळेल तेव्हा तेथे द्विगु समास असतो. दुसरं उदाहरण पहा नवरात्र. हे तर तुम्हाला माहितीच आहे, 9 रात्रींचा समूह. इथे सुद्धा हे नव काय आहे? संख्या विशेषण आहे. चातुर्मास म्हणजे काय? 4 मासांचा समूह. इथे सुद्धा 4 हे संख्या विशेषण आहे आणि जेव्हा आपण त्याचा विग्रह केलाय तेव्हा आपल्याला एका समूहाचा बोध होतो. कोणत्या समूहाचा? महिन्यांच्या समूहाचा. आणि शेवटचं उदाहरण आहे पंचकोन. पंचकोन म्हणजेच काय? 5 कोणांचा समूह. इथे पंच हे काय आहे? संख्या विशेषण आहे आणि त्याचा विग्रह केल्यानंतर सुद्धा आपल्याला एका समूहाचा बोध होतोय. सो अशी उदाहरणे तुम्हाला कुठे पाहायला मिळाली तर तिथे द्विगु समास असतो. मग तुम्हाला अशी कोणती उदाहरणे माहित आहेत का? असतील तर मला कमेंट करून नक्की सांगा.